मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपला सुरुवात धावपळीची दिसत असेल, कारण जायचं आहे जे आपल्या शेतातल्या आहेत व्ह्युअर्स, तर त्यांना माहिती असेल की मी नक्की कुठे चालली आहे, शेतामध्ये. का बरं? तर हे जे कापूस वेचायचं आहे, शेताची झाली त्यानंतर कापूस वेचायचा आहे आणि इकडे या साड्या आहे कापूस वेचायच्या. तर त्यासाठी साड्या घेऊन जाते आणि मनाचा कापूस आहे म्हणून इकडे धावपळ थोडीशी चालू आहे. तर आजचा ब्लॉग आपल्या शेतातला होणार आहे आणि चला तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. थोडा वेळ झाला आम्ही शेतातून आलो, त्यानंतर चाय मांडला. इकडे दानिश ओबी सुद्धा आले, ते आता एक काम घेऊन बसून आहे आणि आता करायची आहे ती म्हणजे आपल्याला भाजी. आणि अजून दळणं काही आले नाही आहे. दिवाळीमध्ये गर्दी होती आणि आता दिवाळीनंतर तेवढी अशी गर्दी नाही आहे जशी म्हणजे पहिले राहायची. तर आता स्वयंपाकसुद्धा करायची आहे आणि स्वयंपाकामध्ये भाजी करायची आहे ती म्हणजे पपईची. तर म्हणजे तेवढं मला आठवत नाही की मी म्हणजे खूप दिवसानंतर पपईची भाजी केली होती, तर आता नक्की आठवत नाही आहे. तर चला आता मी इकडे भाजी करून घेते. इकडे दळणं आले होते म्हणून इकडे आधी मी दळणं काढून घेतले, म्हणून इकडे माझी तुम्हाला कुर्ती खराब दिसत असेल. आणि त्यानंतर म्हणजे मुलं 8 वाजता येतात ट्युशनवरून, तर त्यामुळे मुलांना भूक लागली राहते आणि माझं एवढी अशी घाई अशी चालू राहते की म्हणजे भाजी आणि पोळी तरी झाली पाहिजे म्हणजे त्यांना वेळेपर्यंत. आणि मुलं आल्यानंतर इकडे मी मुलांना ताटसुद्धा करते. तर इकडे मी पपईला चिरून घेतली आणि किसूनसुद्धा घेतली, म्हणजे वरचे जे साल आहेत ते शिलून घेतली. आणि त्यानंतर थोड्या तेलामध्ये मी हळद आणि मीठ टाकून पोळी अर्ध्या म्हणजे तरी 80% शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर तेलामध्ये मी अद्रक आणि लसूण थोडं चेंदून घेतलं. जेव्हा आपण चेंदतो ना, तर म्हणजे आपण पेस्ट टाकण्यापेक्षा जेव्हा चेंदून टाकतो तर त्यामुळे भाजीला अप्रतिम असा स्वाद एक मिळते. आणि त्यानंतर तिखट, मीठ, थोडा चिमूटभर हिंगसुद्धा टाकला आणि टोमॅटो टाकून अशा प्रकारे मी इकडे ग्रेव्ही तयार केली आहे. इकडे भाजीत गरम पाणी टाकायचं होतं मला, म्हणून इकडे मी गंजीमध्ये गरम पाणी ठेवलं आणि थोडंच म्हणजे वाटी जे चेंदलं होतं आपण अद्रक लसूण, तर ते धुवून मी भाजीमध्ये थोडंच पाणी टाकलं, म्हणजे अर्धी वाटी पण पाणी नाही टाकलं. तर कारण म्हणजे जे आपली ग्रेव्ही आहे ते पूर्ण शिजायला पाहिजे म्हणून. कारण गरम पाणी टाकल्याबरोबर जे आपण फोडी आहे पपई तर ते फोडी टाकल्यानंतर आपण गरम पाणी टाकणार. तर का गरम पाणी टाकायचं, तर भाजीचा कलर चेंज न व्हावा म्हणून. आणि 80% आपण पपई शिजवून घेतली याच्यासाठी, कारण भाजीमध्ये ते आपण पूर्ण शिजवून घेणार आहे. आणि गरम पाणी टाकल्यानंतर लगेच ती उकळी पण येणार बघा. आणि लगेच उकळी आल्यानंतर आपल्याला 2 मिनिटात आपली भाजी रेडी होणार. आणि गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी येते, म्हणजे आपली भाजी अशी आरल्यासारखी होत नाही. जसे की कोहळं ही पपईचे आलू खूप लवकर शिजून जाते आणि ती रश्श्यामध्ये पूर्ण आरून जाते. तर यामुळे मी गरम पाणी टाकलं, म्हणजे आपल्या भाजीचा कलरसुद्धा चेंज होणार नाही. तर इकडे आता मी गरम-गरम अशा पोळ्या करते आणि दोघांचं पण चालू असते, म्हणजे गरम-गरम जेवढं मुलांना जेवढं गरम दिलं तेवढ्या पोळ्या ते जास्त खाते. आता इकडे दानिश ओबी जेवण करायला लागले आणि इकडे याच्या आधी खाल्ली होती का रे? पाहिली नव्हती. केली होती पण तुला आठवत नसेल, तू छोटा होता. तर ओबी कशी झाली ग? खाऊन की बघितली का? गरम पोळी गरम आहे. तू सांग कशी झाली, टेस्ट कशी वाटत आहे भाजीची? ती भाऊ खाऊ राहिला रे. चांगलं असतं का? सुंदर झाली, पण त्याला त्या पुडीसोबत अजून मस्त टेस्ट येत आहे तेलासोबत. थँक्यू. हा, तू तर नगद्या पप्पाची नगदी पोरगी आहे, हो ना? येस. आता जेवण झाले, राव आले नंतर ड्युटीवरून नागपूरला गेले होते फवाराचे औषध आणण्यासाठी. तर तेही आल्यानंतर जेवण केलं. त्यांना विचारलं भाजी कशी झाली, काही वेगळा टेस्ट येत आहे का? ते म्हणाले होते की ही भाजी चांगली होणार नाही, किंवा म्हणजे ना कोवळं जसं लागते तर त्या प्रकारे होईल. तर त्यापेक्षाही अप्रतिम झाली आहे, म्हणजे जो गोडचटपणा आहे तो नव्हता. एकदा तुम्ही केली नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीमध्ये. तर जरा आणि इकडे तुम्हाला दिसत असेल कुठे कुर्ती चेंज झाली आहे आणि स्वेटरसुद्धा घातलं, म्हणजे कुठेतरीची जाण्याची तयारी आहे.
तर हो, तर दानिश आणि राव तिकडेच गेले आहे. म्हणजे आज टिपूर पौर्णिमा आणि त्याकरिता आज सायंकाळची काकड आरती असते आणि नंतर टिपूर जडते. मलाही तेवढं काही माहिती नाही. पण चला आज आपण मी तर पाहणार आहे, पहिल्यांदाच चालली आणि सोबतच तुम्ही सुद्धा पहा. ज्यांनी पाहिलं नाही किंवा ज्यांना काही माहिती नाही त्यामधलं, तर त्यांना आपल्या या ब्लॉगद्वारे नक्की कळवायचा प्रयत्न करते. चला तर आता रावणचा फोन आला की झालं असेल तर लवकर ये, आता आरती चालू होते म्हणून. म्हटलं की चला आपलं थोडंसं काहीतरी बोलून घ्यायचं नंतर मग जायचं. का बरं? तर म्हणजे असं आपण कुठे असते ना, म्हणजे ना सर्वांच्या सहवासामध्ये तर बोलणं होत नाही. म्हणून मी चुपचाप म्हणजे असं व्हिडिओ चालू करते आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर करायचा असला तर व्हॉइस ओव्हर करते. अन्यथा म्हणजे आरती आहे तर मी आरतीचा आवाज राहणार आहे. तर चला आता आपण मंदिरामध्ये जाणार आहे.
चलो चलो यमुना येतो म्हणते ना लवकर घे. मंदिरात पहिल्यांदा तरी अशी आली आहे आणि पहिल्यांदा पाहिला की टिपूर कसा जडते आणि काकडा आरती वगैरे म्हणून. तर इकडे आता हे सगळेजण नदीवर गेले आणि इकडे मंदिरामध्ये एक आजी होती. एक आजी तेही नदीवर गेली होती सोबत आणि इकडे चंगू मंगू आणि तो एक टिंगू असे छोटे हे तिघजण होते. दानी सुद्धा गेला होता, तो सुद्धा थांबला नाही आणि मंदिरामध्ये आम्हीच होतो. तर म्हणजे आज पहिला दिवस होता शेतामध्ये जाण्याचा आणि तिकडून आल्यानंतर खूप म्हणजे असा थकवा जाणवत होता. 12 वाजले होते आणि डोळ्यामध्ये भरपूर झोप होती. नदीवरून आल्यानंतर इकडे आता प्रसाद म्हणणं चालू होतं आणि इकडे जे प्रसाद म्हणून केला होता तो सुद्धा इकडे वाटणं चालू होतं. चला तर आता 1 वाजलाय आणि दानिशला इकडे झोप येत आहे आणि इकडे आता प्रसाद घेतल्यानंतर आम्ही सुद्धा घरी निघणारच आहे. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.